जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा विदुषी अकॅडमीच्या पंकज सर ह्युमन डेव्हलपमेंट सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे ग्रंथी ग्लँड. आपल्या शरीरामध्ये पेशींचा असा समूह जो विविध प्रकारचे स्त्राव स्त्रवितो, त्याला आपण ग्रंथी म्हणतो. आणि स्त्राव दोन प्रकारचे असू शकतात, एक तर विकरे असू शकतात आणि एक संप्रेरके असू शकतात. आणि ते स्त्रविणाऱ्या जो भाग असतो अत्यंत महत्त्वाचा मानवी शरीरातील, त्याला आपण ग्रंथी असे म्हणतो. ठीक आहे. जेवढेही विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन असतील या टॉपिकबद्दल, ते आजच्या नंतर कधीच राहणार नाही. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. ओके. आता ग्रंथी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, असा पेशी समूह जो विविध प्रकारचे स्त्राव स्त्रवितो. आता ग्रंथीचा विचार जर केला तर ग्रंथी ह्या तीन प्रकारच्या असतात. एक असते एक्झोक्राईन ग्लँड, म्हणजे तिला आपण बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणतो. दुसरी असते इंडोक्राईन ग्लँड, जिला आपण अंतस्त्रावी ग्रंथी म्हणतो. आणि तिसरी ग्लँड असते मिक्स ग्लँड. या दोघांचं मिक्स इकडे आढळून येते, त्या कारणाने हा तिसरा प्रकार निर्माण होतो. आता एक्झोक्राईन ग्लँड, एंडोक्राईन ग्लँड हे दोन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम हा होतो की एक्झोक्राईन ग्लँड बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणजे जे शरीराच्या बाहेर असतात असे विद्यार्थ्यांची काही मानसिकता आहे. आणि इंडोक्राईन ग्लँड म्हणजे काय तर अंतरस्त्रावी ग्रंथी म्हणजे शरीराच्या आत असतील अशा प्रकारची मानसिकता असते. परंतु ही सर्वप्रथम मानसिकता डोक्यातून काढून टाका, ही डेफिनेशन काढून टाका. ग्रंथी कुठलीही असो ते शरीराच्या आतच असते. आता एक्झोक्राईन ग्लँडबद्दल बोलून घेऊ, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आणि हा व्हिडिओ पूर्णचा पूर्ण एकत्र होणार नाही, त्या कारणाने हा दोन पार्टमध्ये आपण बनवू. म्हणजेच काय, शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला क्वालिटी भेटेल. ठीक आहे. एक्झोक्राईन ग्लँड, बाह्यस्त्रावी ग्रंथी काय असते, बाह्यस्त्रावी ग्रंथी कशाला म्हणावं. बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणजे अशी ग्रंथी की ज्याच्यामधून कुठल्या प्रकारचा स्त्राव स्त्रवितो तर त्याला विकर म्हणतात, त्याला एन्झाईम म्हणतात. आता हे गरजेचं कशासाठी असते, एन्झाईम असो की हार्मोन्स असो, हे दोन्ही गोष्टी आपल्या शरीरात गेलेल्या कुठल्याही घटकाचं विघटन करण्यासाठी किंवा आपल्या शरीरातला टाकाऊ घटक एखादा बाहेर टाकण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात. आणि जे काही एक्झोक्राईन ग्लँड असते त्याच्यामधून एन्झाईम स्त्रवितात. आता एन्झाईमचं वैशिष्ट्य असं आहे की एन्झाईम हे पाण्यात द्रावणीय असतात, रक्तात द्रावणीय नसतात. त्या कारणाने एन्झाईमचा कधीच रक्तासोबत संपर्क येता कामा नये. जर एन्झाईमचा तुमच्या रक्तासोबत संपर्क येत असेल तर समजायचं तुम्हाला कुठला तरी रोग किंवा कुठल्या प्रकारची बिमारी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या हिरडी आली आपण दाताच्या वरची, त्याच्यामधून रक्त निघत असेल तर आपण समजून जायचं काहीतरी आपल्याला हिरड्यांना काहीतरी इजा पोहोचलेली आहे. कारण तोंडाचा जर भाग आपण लक्षात घेतला तर तोंडामध्ये लाळ असते, आणि लाळ ही जी आहे ही एक्झोक्राईन ग्लँड आहे, म्हणजे बाह्यस्त्रावी ग्रंथी आहे, ज्याचा रक्तासोबत कधीच संपर्क येत नाही. आता याचा रक्तासोबत जर संपर्क यायचा नसेल तर मग हे बाहेर टाकण्यासाठी यांच्यासाठी स्पेशल कुठल्या तरी वाहिन्या असणं गरजेचं आहे. आणि बाह्यस्त्रावी ग्रंथीचं वैशिष्ट्य आहे त्यांच्यासाठी स्पेशल वाहिन्या असतात, ज्यांना इंग्लिशमध्ये डक असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. त्यानंतर एन्झाईम हे कशापासून बनलेले असतात, प्रोटीनपासून बनलेले असतात. एक्झोक्राईन ग्लँड आय होप तुमच्या लक्षात आली असेल, काय स्त्रविते, एन्झाईम स्त्रविते, म्हणून त्याला बाह्यस्त्रावी म्हणतात. आणि हे सगळे घटक बाहेर टाकण्यासाठी, आपल्या शरीरातले टाकाऊ घटक बाहेर टाकण्यासाठी जे कामात पडते, जे एन्झाईम कामात पडते, ते स्त्रविणाऱ्या ग्रंथीला आपण एक्झोक्राईन ग्लँड म्हणतो. दुसरी ग्रंथी आपल्याकडे इंडोक्राईन ग्लँड, म्हणजे आपण तिला म्हणतो अंतस्त्रावी ग्रंथी. अंतस्त्रावी ग्रंथीचं वैशिष्ट्य काय, किंवा कुठला स्त्राव स्त्रवितो तर हे विकर नाही तर हे संप्रेरक स्त्रविते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हार्मोन्स म्हणतो, हार्मोन्स स्त्रविते. आता हार्मोन्सचं वैशिष्ट्य असं आहे, हार्मोन्स हे पाण्यात द्रावणीय नसतात, हे रक्तात द्रावणीय असतात. त्या कारणाने यांचा रक्तामध्ये संपर्क येणं गरजेचं असते. आता पूर्ण शरीरातच आपल्या रक्तवाहिन्या असतात, त्या कारणाने हार्मोन्स स्त्रविण्यासाठी किंवा हार्मोन्स शरीरात वाहण्यासाठी कुठल्याच प्रकारच्या स्पेशल वाहिनीची गरज नसते, ते रक्तवाहिनीतच वाहू शकते. म्हणजे वैशिष्ट्य काय, ते यांना वाहिन्या नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, ते हे प्राण्यात द्रावणीय नसतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे सुद्धा प्रोटीनपासूनच बनलेले असतात, त्यांना अंतस्त्रावी ग्रंथी म्हणू. आणि हे जे अंतस्त्रावी ग्रंथी आहे, या अंतस्त्रावी ग्रंथीतून जे हार्मोन्स स्त्रवितात हे आपल्या शरीरातच वेगवेगळ्या घटकांच्या पचनासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल दूध असेल, फॉर एक्झाम्पल अन्न असेल, की प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, अदर काही गोष्टी असतील, किंवा अदर काही गोष्टी जे आपण सेवन करतो, किंवा अदर काही गोष्टी आपल्याला बिमाऱ्या होत असतील, ती बिमाऱ्या होऊ नये याच्यासाठी सुद्धा हार्मोन्स आपल्या शरीरात अत्यंत गरजेचे असतात. तिसरी महत्त्वाची ग्लँड असते आपल्याकडे, प्रकार असतो, ते म्हणजे मिक्स ग्लँड. आता इकडे पाहिलं आपण एक्झोक्राईन ग्लँड पाहिला आपण, म्हणजे काय, एन्झाईम स्त्रविते. इंडोक्राईन ग्लँड पाहिला आपण, म्हणजेच काय, हार्मोन्स स्त्रविते. आणि मिक्स ग्लँडचं वैशिष्ट्य काय, तर हे एन्झाईम स्त्रविते आणि हार्मोन्स सुद्धा स्त्रविते. याचं सर्वात महत्त्वाचं शरीरातील उदाहरण जर आपण लक्षात घेतलं तर ते आहे पॅनक्रियाज. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात इन्शुलिन म्हणजे एन्झाईमसुद्धा स्त्रविते आणि मोठ्या प्रमाणात हार्मोन्ससुद्धा स्त्रविते. ते मी तुमचं पुढच्या जे काही पार्ट 2 आपण बनवू त्याच्यामध्ये तुमचं हे सर्व क्लिअर करून देईल. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू, एक्झोक्राईन ग्लँड हे आज संपण्याचे प्रयत्न करू, म्हणजे या व्हिडिओमध्ये संपण्याचे प्रयत्न करू. आणि नंतरचं पुढचं जे काही सेकंड पार्ट 2 राहील या व्हिडिओचा किंवा या लेक्चरचा, त्याच्यामध्ये हे दोन्ही समजून घेण्याचे प्रयत्न करू. आय होप हे बेसिक कन्सेप्ट तुमची लक्षात आली असेल. आता आपण जाऊ एक्झोक्राईन ग्लँडकडे.
चला तर मग बाह्यस्रावी ग्रंथी समजून घेऊ, एक्झोक्राईन ग्लँड समजून घेऊ, ज्यांचा ब्लड समोर दूरपर्यंत संबंध नाही आला पाहिजे आणि जे एन्झाईम स्त्राव स्त्रवितात. त्यापैकी सर्वात महत्त्वाची ग्रंथी आहे आपल्या शरीरातील, ते म्हणजे सेरुमेन ग्रंथी. सेरुमेन ग्रंथी आपल्या कानात असते. आपण पाहायला बरेच रिकामचोट लोक कानं खाजवायचे प्रयत्न करतात, ते चाब्या असतात गाळ्याचे ते कानात टाकतात, त्याने मळ काढतात, बरेच गोष्टी आहेत. ठीक आहे, हा जो मळ आहे हा निर्माण करण्याचं काम सेरुमेन ग्लँड करते, सेरुमेन ग्रंथी करते. आपल्या शरीरातील टाकाऊ घटक, आपण बोललोय की ग्रंथीचे दोन कार्य, एक तर विघटन घडवून आणणे पचन कार्यक्रियेमध्ये किंवा मग टाकाऊ घटक बाहेर टाकणे. तर सेरुमेन काय करते, तर तुमच्या कानातील जो मळ असते तो बाहेर टाकते. ही सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे कानातील. हिचं वैशिष्ट्य असं आहे की हिला जेवढा तुम्ही त्रास देसाल हे जास्तीत जास्त सेरुमेन ग्रंथी जास्तीत जास्त मळ तुमच्या कानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करेल. ओके, पहिली महत्त्वाची ग्रंथी. दुसरी महत्त्वाची ग्रंथी आहे आपल्याकडे लेक्रायमल. आता आपल्या मानवी डोळ्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मानवी डोळ्यामध्ये 3 ग्रंथी किंवा 2 ग्रंथी असतात अत्यंत महत्त्वाच्या. एक तुमच्या वरच्या पापणीच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला डोळ्यात एक असते लेक्रायमल ग्लँड आणि एक असते खालच्या साईडला म्हणजे खालचे जे काही डोळ्याचा भाग आहे, जो काही मासाळ भाग तुम्हाला दिसते तो एक असते. त्याच्यामध्ये मेबोमियन ग्लँड. ओके, 2 प्रकारच्या ग्रंथी असतात. एक लेक्रायमल असते वरच्या साईडला आणि मेबोमियन असते तुमची खालच्या साईडला. ओके, आणि तुमच्या डोळ्याच्या या साईडला जिथून तुमचे आसू टपकतात, येथून येतात तुमचे डोळे, येथून अश्रू येतात, तिथे जो असते तो जो भाग असते त्याला पंक्टम म्हणतात. आता ती ग्रंथी नसते, ते पंक्टम असते आणि तो एक असं म्हणू आपण टँकर आहे आसू साठवून ठेवण्यासाठी, म्हणजे तिथे साठा केला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सो लेक्रायमल ग्लँड डोळ्याच्या वरच्या साईडला असते, वरच्या पापणीच्या वरच्या साईडला असते. लेक्रायमल ग्लँडचं वैशिष्ट्य काय, तर लेक्रायमल ग्लँड तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूंची निर्मिती करते. तुम्ही जे हे रडता, काही लोक असतात मगरांचे अश्रू असतात, काही लोक भामट्यासारखे रडण्याचे कामं करतात, काही लोक खोटे अश्रू झाडतात. या सगळ्या गोष्टी काय असतात, या तुमच्या निर्मिती कुठे होते, तर तुमच्या वरच्या पापणीतली जे काही लेक्रायमल ग्लँड आहे ही सगळी करते. ओके, आणि हे लेक्रायमल ग्लँडने जे अश्रू बनवलेले असतात हे कुठे साठवल्या जातात, तर तुमच्या डोळ्याचा हा जो या साईडचा भाग असते, जो तुम्ही झोपीतून उठल्याबरोबर असे चिपडे काढत राहता याचे, हा जो भाग असते या भागात पंक्टम नावाचा एक घटक असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात लेक्रायमलने निर्माण केलेले अश्रू साठवून ठेवले जातात. लक्षात ठेवा. आता अश्रूमध्ये कुठल्या प्रकारचं एन्झाईम असते, तर लायसोझाईम हे एन्झाईम असते. अत्यंत महत्त्वाचं. लायसोझाईममध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कीटकापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी गरजेचे असतात, तुमच्या डोळ्याचंही संरक्षण करते, त्याला नेहमी ओलं ठेवण्यासाठी गरजेचं असते लायसोझाईम. अशा प्रकारची लेक्रायमल ग्लँड. दुसरी पुढची महत्त्वाची ग्लँड आहे जे डोळ्याच्या खालच्या साईडला असते, मेबोमियन ग्लँड. मेबोमियन ग्लँड काय करते नेमकं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण बऱ्याचदा काय होते, सकाळी झोपीतून उठतो, सकाळी झोपीतून उठले की आपल्या डोळ्याला खालच्या साईडला अशा प्रकारे चिपडं तयार होतात, ज्याला वराडी भाषेत चिपडं म्हणतो आपण. ते काय असते, तर तो रात्रभरात तुमच्या डोळ्यातून निघालेला तैलिक पदार्थ असते जो बाहेर येऊन गोठतो आणि त्याच्यापासून चिपडं तयार होतात. तर ते स्त्रावण्याचं काम कोण करते, ते एन्झाईम कोण स्त्रावते, तर त्याचं नाव, त्या ग्रंथीचं नाव आहे मेबोमियन ग्लँड. म्हणजे तुमच्या डोळ्यात येणाऱ्या खालच्या साईडला जे चिपडं असतात, ते चिपडं असतात ते तैलिक पदार्थापासून बनले असतात. तो तैलिक पदार्थ कोण स्त्रविते किंवा ते एन्झाईम कोण स्त्रविते, तर मेबोमियन ग्लँड, जे खालच्या साईडला असते डोळ्याच्या. ओके, डोळ्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी ग्लँड क्लिअर करून घ्यायच्या. वरच्या साईडला लेक्रायमल असते, खालच्या साईडला मेबोमियन ग्लँड असते आणि हा जो भाग असते या इथे जे असते पंक्टम असते, जे अश्रू साठवण्यासाठी अत्यंत गरजेचं असते. डोळ्यामध्ये कुठलं एन्झाईम असते हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे, पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. ओके, चलो नेक्स्ट ग्लँड काय आहे आपली एक्झोक्राईन ग्लँड, तर ते आहे स्वेट ग्लँड, ज्याला आपण मराठीमध्ये स्वेत ग्लँड आपण म्हणतो. स्वेत ग्लँड म्हणजे जे काही घाम ग्रंथी म्हणतो आपण याला, घाम ग्रंथी बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. आता मानवी शरीरामध्ये जे घाम असतात त्याच्यामधून युरिया असेल, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात आयोडीन असेल, पाणी असेल, टाकाऊ घटक असेल आपल्या शरीरातला बाहेर टाकला जातो, तेच एन्झाईम असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे, आता 2 प्रकारच्या स्वेट ग्लँड असतात, एक असते एक्रिन आणि असते एपोक्रिन. आता एक्रिनचं वैशिष्ट्य की एक्रिन तुमच्या पूर्ण शरीरावर आहे, कारण आपल्याला घाम पूर्ण शरीरावर कुठल्याही भागावर येतो. पण एपोक्रिनचं वैशिष्ट्य काय, तर एपोक्रिन हे ज्या भागात आपल्या, ज्या शरीरावर आपल्या घनदाट केस आहेत किंवा केस आहेत अशा भागातच एपोक्रिन आढळून येते. म्हणजे एक्रिन जे आहे ते एक्रिन मोठ्या प्रमाणात घामगळती किंवा सेद किंवा घाम गाळू शकते किंवा स्त्राव स्त्रवू शकते. आणि एपोक्रिन जे आहे ते खूप दाट प्रमाणात, ठीक आहे, एक्रिन हे कमी प्रमाणात, ते एपोक्रिन हे खूप दाट प्रमाणात घाम गाळू शकते. बरोबर शांततेने समजून घेण्याचे प्रयत्न करा, पूर्ण शरीरावरच असतात. ओके, चलो आगे जाएंगे. पुढचा आहे सॅलिव्हरी ग्लँड. सॅलिव्हरी ग्लँडला आपण मराठीमध्ये लाळ ग्रंथी म्हणतो. लाळ ग्रंथी आपल्या तोंडातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कशासाठी गरजेचं असते, तर पचन संस्थेमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पचन संस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला मी वेगळा तो शिकवणार आहो, बरोबर समजून घ्या. आता लाळ ग्रंथीमध्ये 3 प्रकारच्या सर्वात महत्त्वाच्या लाळ ग्रंथी असतात. 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी असतात. एक असते अनुकर्म, दुसरी असते अधोहनु आणि तिसरी असते अधोजीवा. आता हे
कुठे कुठे आहेत तोंडात यानुसार याचे पार्ट पडलेले आहेत. आता अनुकर्ण ज्यावेळेस आपण विचार करतो, अनुकर्ण ज्यावेळेस विचार करतो, कर्णावरून लक्षात ठेवायचं की जे काही आपला जबड्याचा वरचा भाग जो असते, आपल्या वरच्या दाढा जे असतात त्या वरच्या दाढांच्या वरच्या साईडला छिद्र असतात ज्यामधून तुमची लाळ स्रविते. ती जी ग्रंथी असते ते जे छिद्र असतात त्याला अनुकर्ण ग्रंथी असं म्हटलं जाते. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची सॅलिव्हरी ग्लँड कोणती आहे तर अधोहनू. अधोहनू काय असते तर तुमच्या खालच्या दाढीच्या खालच्या साईडला जो काही छिद्र असतात आणि त्याच्यामधून तुमची लाळ स्रवते त्याला अधोहनू म्हटलं जाते. आणि तिसरी महत्त्वाची ग्लँड असते सॅलिव्हरी ग्लँड, ती असते अधोजिव्हा. अधोजिव्हा काय तर तुमच्या जिभेच्या खालच्या साईडने असते. अधोजिव्हा छिद्र असतात त्याच्यामधून लाळ स्रवते त्याला अधोजिव्हा म्हणतात. आता महत्त्वाची गोष्ट काय तर यांच्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांना त्या शास्त्रज्ञाच्या नावाने ओळखलं जाते. अधुकर्ण ग्रंथी जे असतात त्याच्या ज्या वाहिनी असतात म्हणजे ज्यामधून ते लाळ स्रवते त्याला स्टेन्सन म्हणतात. स्टेन्सन वाहिनी म्हणतात. महत्त्वाचं आहे, अधुकर्ण ग्रंथीतून स्रविणाऱ्या लाळेचा वाहिनी कोणती आहे तर टेन्सन असते, कारण त्या शास्त्रज्ञाने त्या वाहिनीचा शोध लावलेला आहे. त्यानंतर अधोहनू हॉर्टन ही वाहिनी आहे. या वाहिनीतून या मोठ्या प्रमाणात वाहिलं जाते, कारण आपण काय बोललो आहे बेसिकली पहिलेच काय बोललो आहे की जे काही एक्झोक्राईन ग्लँड असतात यांच्यासाठी स्पेशल वाहिन्या असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर अधोजिव्हा याच्यात असते ही महत्त्वाची वाहिनी असते रिव्हिनस. रिव्हिनस कोणती असते रिव्हिनस ही वाहिनी असते. या तीनही शास्त्रज्ञांनी त्यांचा शोध लावला त्या कारणाने त्यांचेच नाव त्यांना देण्यात आलेले आहेत. आता लाळ काय करते तर पचनक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आणि सर्व प्राथमिक घटक कोणता असेल तर तो लाळ असते. आता या लाळेतून 3 महत्त्वपूर्ण एन्झाईम स्रवत असतात. एक असते अमायलेज, दुसरं असते टायलिन आणि तिसरं असते म्युसिन. ओके, लक्षात ठेवायचं. 3 एन्झाईम स्रवितात, अमायलेज, टायलिन आणि म्युसिन, आणि हे तुमच्या अन्नाला पचनयोग्य बनण्यासाठी पहिले तर कार्य करतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. आय होप ह्या तुम्हाला समजल्या असतील. पुढे जाऊ. पुढची ग्रंथी आहे अत्यंत महत्त्वाची तुमची पचनक्रियेतीलच पाचन ग्रंथी म्हणतात तिला. गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे जठर ग्रंथी म्हटलं जाते. हे पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे. जर गॅस्ट्रिक ग्लँड एखाद्याची कमजोर असेल तर तुमचा पचनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. ओके, आता जठर ग्रंथी काय करते तर जठर ग्रंथी तुमच्या अन्नाला पचनयुक्त बनवते किंवा पचण्यासाठी मदत करते. यामधून 2 प्रकारचे एन्झाईम स्रवितात, रेनिन आणि पेप्सिन, आणि हे दोन्ही एन्झाईम वेगवेगळ्या घटकाच्या पचनासाठी गरजेचे असतात. आता बऱ्याच पेपरमध्ये विचारलं आहे की दुधाच्या पचनासाठी काय गरजेचं असते मानवी शरीरात, कुठल्या प्रकारचं एन्झाईम आलं पाहिजे, किंवा मग प्रोटीनच्या पचनासाठी कुठलं एन्झाईम असलं पाहिजे. तर दुधाचं पचन करायचं असेल तर रेनिन हे एन्झाईम अत्यंत गरजेचं असते, जे जठरामधून निघते, जे गॅस्ट्रिक ग्लँडमधून निघते. आणि दुसरं असते पेप्सिन, जे प्रोटीनच्या पचनासाठी अत्यंत गरजेचं असते. त्याला आपण पेप्सिन एन्झाईम म्हणतो, जे सुद्धा कुठून निघते जठर ग्रंथीतूनच निघत असते. म्हणून हे जठर ग्रंथी गॅस्ट्रिक ग्लँड अत्यंत महत्त्वाचे आहे ग्रंथीमध्ये. ओके, आता जो पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातील त्या ग्रंथीकडे, शेवटची एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथी. ओके, चलो. ती आहे लिव्हर, यकृत. तिचं वैशिष्ट्य काय तर ह्या शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे यकृत. बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता यकृतचं वैशिष्ट्य आहे की हे 2 प्रकारच्या पेशीपासून बनलेली असते. एक असते हेपेटिक पेशी आणि दुसरी असते कुपर पेशी. आता हेपेटिक पेशी सामान्य आहे, परंतु कुपर पेशीचं वैशिष्ट्य समजून घ्या. जे लोक अंमली पदार्थाचं सेवन करतात, मग त्याच्यात दारू असेल, तंबाखू असेल किंवा अदर काही गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींच्या पचनासाठी कुपर पेशी अत्यंत गरजेची असते. पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीची मर्यादा असते, मर्यादेच्या पलीकडे गेलं तर प्रॉब्लेम होऊन जातात. तुम्ही एखादा व्यक्ती दारू पिणारा असेल तर तो दारू पिते आणि त्याचं जे काही दारू आहे, अंमली पदार्थ आहे, तो कोण पचन करून घेते तर कुपर पेशी जे आहेत ते पचन करून घेतात, आणि कुपर पेशी स्वतः मृत्युमुखी पडतात. पण प्रॉब्लेम नाही का, कारण यकृत ग्रंथीचं, लिव्हर ग्रंथीचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की हे स्वतःला दुरुस्त करू शकते. म्हणजे काय तर याच्यातील एखादी पेशी नष्ट झाली तर ते पुन्हा निर्माण होऊ शकते. म्हणजेच काय, यकृतात पेशी विभाजन खूप मोठ्या प्रमाणात होते, पेशी विभाजन खूप फास्ट होते. डोक्याचा विचार केला, डोक्यात पेशी विभाजन होत नाही, म्हणून कुपर पेशी असल्या पाहिजे. अंमली पदार्थाचं जर आपण सेवन करतो असू पण मर्यादेच्या पलीकडे गेलं तर कुपर पेशी नष्ट होऊन जातात आणि नंतर मग तुमचे लिव्हर खराब होऊन जातात. अशा 2 प्रकारच्या पेशीपासून बनलेलं असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वात मोठी पेशी असते, मी तुम्हाला सांगितलं आहे, हे स्वतःची दुरुस्ती स्वतः करू शकते. हेही महत्त्वाचा बाब आहे. आता महत्त्वाची बाब की लिव्हर जे आहे, आपलं जे यकृत आहे, हे कशाची निर्मिती करते आणि ते कशासाठी गरजेचं असते.
ओके. आता निर्मिती कशाची कसते यकृत. तर पहिला महत्त्वाचा घटक आहे फायब्रोनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन. फायब्रोनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन या दोन्ही घटकाचं महत्त्व काय आहे? हे दोनचे दोनही एन्झाईम कशासाठी काम करतात? तर हे दोनचे दोनही एन्झाईम ब्लड गोठविण्यासाठी कामाचे असतात. आता ब्लड गोठविणे म्हणजे शरीरात ब्लड गोठविणे नाही, शरीरात ब्लड गोठू देत नाही. जर आपल्याला एखादी जखम झाली आणि ब्लड बाहेर निघत असेल तर काही वेळानंतर ते आपोआपच गोठते. कारण काय? तर आपल्या शरीरातील मांसातून जे काही आपल्याकडे लिव्हरच्या माध्यमातून निघालेलं जे काही फायब्रोजेनिन आहे किंवा मग प्रोथ्रोम्बिन आहे हे त्याच्यामध्ये मिक्स होते आणि रक्त गोठविलं जाते. ओके. मग शरीरात गोठवलं नाही पाहिजे ना, कारण यांचं कार्य तर रक्त गोठवणे नाही, पण शरीरात नाही गोठवलं पाहिजे. त्याच्यासाठी कोण कार्य करते? तर हेपेरिन कार्य करते. जे कोण निर्मिती करते? यकृतच निर्मिती करते. हेपेरिन कायसाठी? की शरीराच्या आतमध्ये रक्त गोठू नये यासाठी कार्य करते. म्हणजे या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी हेपेरिन आहे. आणि तशाच पद्धतीने एल्बुमिन सुद्धा कार्य करते. ओके. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट बिलिरुबिनची निर्मिती करते. यकृतमध्ये बिलिरुबिन निर्माण होते. आता बिलिरुबिन काय आहे? तर बिलिरुबिन हा एक पिवळा पदार्थ आहे. जो पिवळा पदार्थ जास्त झाला शरीरामध्ये तर त्याचं रूपांतरण एका बिमारीत होते. तिला आपण पिलिया म्हणतो, कावीळ म्हणतो, जिला पुढे जाऊन जॉन्डिस सुद्धा म्हटलं जाते. आणि तो जर प्रमाणात असेल तर त्याला पिलिया कावीळ म्हटलं जाईल. परंतु तो प्रमाणाच्या पलीकडे गेला तर त्याला मग हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी एकदम नियंत्रणाच्या पलीकडचा असते. त्याच्यातून माणूस वाचू शकत नाही. याचं मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात याचं प्रमाण आहे. तो बिलिरुबिन लक्षात ठेवायचं. बिलिरुबिन देन आहे बिलिवर्डिन. आता हे बिलिवर्डिन काय? तर हा एक हिरव्या रंगाचा पदार्थ असतो जो तुमच्या पित्त रसासाठी गरजेचा असतो. जो तुमच्या पित्तरस असते पित्ताशयातून निघणारा, त्या पित्तरसाला तुमच्या हिरवा रंग प्राप्त करून देतो. कोण? बिलिवर्डिन. बिलिवर्डिनचं काम कशासाठी आहे? तर पित्तरसासाठी अत्यंत गरजेचं असते. ओके. लक्षात ठेवायचं. निर्मिती कशाची करते. चलो आगे जाएंगे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की आता यकृत हे कुठल्या कुठल्या घटकांचं रूपांतरण करते. हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण काय? पचन संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो जठर आहे. सर्वात महत्त्वाचा म्हटल्यापेक्षा महत्त्वाचा कोणता भाग असेल तो जठर आहे. आणि जठरामध्ये मोठ्या प्रमाणात काही गोष्टींचं रूपांतरण केलं जाते तुम्ही सेवन केलेल्या अन्नापैकी. मग रूपांतरण कशा केलं जाते? तर तुमच्या शरीरात असलेलं अमोनिया जे असते ते अमोनिया खूप घातक असते शरीरासाठी. त्याचं रूपांतरण जठर जे असते ते युरियामध्ये करून ठेवते. ते कमी प्रमाणात घातक असते शरीरासाठी. ओके. अमोनियाचं युरियामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे ग्लुकोज असते जे तुम्ही सेवन करता जेवणाच्या माध्यमातून त्या ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजनमध्ये केलं जाते. ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजनमध्ये झालं तर तुमच्या शरीरातलं जे काही शुगरचं प्रमाण असते ते कमी होऊन जाते आपोआपच. म्हणजे शुगरसाठी हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट. जे आपण कार्बोदके घेतो ज्याला आपण मराठीमध्ये कार्बोदके म्हणतो ते कार्बोदकांचं रूपांतरण सुद्धा करते जठर. मग कशात करते? तर फॅटमध्ये करते. आणि जर एखादा व्यक्ती लयच बावळट असेल की तो खाऊच राहिला, हे बम आंग वाढू राहिलं, खाऊ राहिला आणि बिमाऱ्या तरी खात असेल तर मग त्या फॅटचं रूपांतरण नाईलाजाने जठराला कोलेस्ट्रॉलमध्ये करावं लागते. आणि कोलेस्ट्रॉल नाईलाजाने काय करते? कोलेस्ट्रॉल कशासाठी कारणीभूत असते? तर हार्ट अटॅक येण्यासाठी कोलेस्ट्रॉल कारणीभूत असते. म्हणजेच काय? तर सर्व गोष्टी आपण किती प्रमाणात आत्मसात करू राहिलो, खाऊ राहिलो याच्यावर काहीतरी मर्यादा असली पाहिजे. ते मर्यादा पलीकडे गेलं तर मग कार्बोदकांचा फॅटमध्ये, फॅटचं नंतर मग कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतरण होते. प्रश्न हा सुद्धा आलेला आहे पेपरला की सर्वात जास्त कोलेस्ट्रॉल कुठे असते? ते जठरातच आपल्या लिव्हरमध्येच असते सर्वात जास्त. लक्षात घ्यायचं. ओके. चलो आगे जाएंगे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट काय? तर माणसामध्ये जो काही असते माणसाचं जो काही बोन मॅरो असते त्या बोन मॅरोमध्ये RCB WBC म्हणतात, म्हणजे RBC WBC बनतात म्हणजे रक्तनिर्मिती होते. परंतु जे लहान बाळ असते, जे भ्रूण असते, आईच्या पोटात असेल 9 महिने जवळपास, त्याला भ्रूण आपण म्हणू, त्या भ्रूणामध्ये ब्लड निर्मिती कशी होते? कारण त्याचं हाड तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोन मॅरो त्याचा मजबूत नसते. मग त्याची निर्मिती कुठे होते? जे भ्रूण असते त्या भ्रूणामध्ये रक्ताची निर्मिती ही त्याचं जे जठर असते त्या जठरातील मिसोडर्म हा एक भाग असते. त्या मिसोडर्ममध्येच रक्ताची निर्मिती होते. म्हणजे भ्रूणामध्ये रक्ताची निर्मिती कुठे होते? तर खऱ्या अर्थाने लिव्हरमध्येच होते, यकृतातच होते. अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे परीक्षाभिमुख आहे सर्वचे सर्व. भाराभर चिंध्या केलेल्या नाही आहेत. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. थोडक्यात समजून घेण्याचे प्रयत्न केले आपण आणि खूप डिटेलमध्ये जेवढीही माहिती पेपरसाठी गरजेची आहे ते सर्वची सर्व पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचं व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला, लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कुठे कुठे प्रॉब्लेम येतात मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला आपल्या फॉलो करण्याचे प्रयत्न करा.
फॉलो करा म्हणजे आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक्झोक्राईन ग्लँड कंप्लीट केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोक्राईन ग्लँड म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी या दोन्ही गोष्टी डिस्कस करणार आहो, म्हणून बेल आयकॉनला टच करून ठेवा. जय हिंद.